Ankur, sowing seeds of hope. तुम्ही आपल्या अंकुर मराठी या यूट्यूब चॅनलवर संत भानुदासांची सूर्यनारायण प्रसन्न झाले ही गोष्ट पाहिलीत का? या गोष्टीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, नक्की पहा. आजच्या गोष्टीचे नाव आहे भानुदासांचा घोडा पळवला. सूर्यनारायण भक्त भानुदास जसा मोठा होत होता तसा विठ्ठलाचा निस्सीम भक्त बनला. भानुदासाचे कालांतराने लग्न झाले, मुले झाली. कुटुंब चालवण्यासाठी भानुदासांनी कापडाचा व्यवसाय करायचं ठरवलं. एक घोडा विकत घेतला. घोड्यावर कापडे ठेवून ते वेगवेगळ्या गावी जाऊन कापड विकू लागले. रात्री कोणत्या तरी देवळात किंवा धर्मशाळेत ते मुक्काम करीत. मग त्या गावच्या लोकांसमोर रात्री कीर्तन करून समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम करीत. त्यांचे रसाळ कीर्तन ऐकायला सारा गाव जमत असे. मग ते दुसऱ्या दिवशी आपल्या घरी परतत. व्यवसाय जोमाने सुरू झाला होता. भानुदासांची ही प्रगती काही व्यापाऱ्यांच्या डोळ्यात खुपत होती. एके दिवशी भानुदास बाकीच्या काही व्यापाऱ्यांसोबत जवळच्या गावात कापड विकायला गेले. भानुदासांच्या प्रामाणिक आणि प्रेमळ स्वभावामुळे खूप गिराहिकांनी त्यांच्याकडूनच कापडे विकत घेतली. भानुदासांना खूप पैसे मिळाले. त्या मानाने बाकीच्या व्यापाऱ्यांचा माल विकला गेला नाही. आता रात्र झाली होती. उरलेला माल आणि कमावलेले पैसे भानुदासांनी एका गाठोड्यात बांधले. ते गाठोडे घोड्यावर लादून भानुदास बाकीच्या व्यापाऱ्यांसोबत एका धर्मशाळेत आले. दिवसभरात खूप कमी कमाई झाल्यामुळे बाकीचे व्यापारी चिडलेले होते. भानुदासांच्या नकळत 2-3 व्यापारी एकमेकात काहीतरी कुजबुजत होते. या भानुदासांमुळे गिराईकांनी आपल्या मालाकडे पाठ फिरवली. विठ्ठल विठ्ठल म्हणून गोड बोलून भानुदास पैसे कमवतात. हो ना, यांना आज चांगला धडाच शिकूयात. पाहूयात देव येतो का मदतीला त्यांच्या. असे म्हणून त्यांनी भानुदासांना लुबाडायचे ठरवलं. त्यांनी काहीतरी बेत आखायला सुरुवात केली. भानुदास महाराज, तुमचं कीर्तन होऊन जाऊ दे देवळात. सगळ्यांना खबर देतो तशी. अवश्य, जरा आवरून घेऊया आणि मग कीर्तन सुरू करूयात. असे म्हणून भानुदासांनी आपल्या थकलेल्या घोड्याला प्रेमाने थोपटले. त्याला खाऊ घातले. त्याला एका झाडाला बांधून ठेवले. त्याच्यावरचे सामान नीट आहे ना हे पाहिले आणि मग शेजारच्या देवळात आले. पांडुरंगाला नमस्कार केला. देवळातील सभामंडप लोकांनी भरून गेला होता. भानुदासांनी कीर्तनाला सुरुवात केली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल, पंढरीनाथ महाराज की जय. मंडळी, पांडुरंग सर्वांच्या हृदयात वसलेला आहे. मग त्याला फक्त देवळातच का शोधता तुम्ही? मंडळी, एकमेकांशी चांगले वागा, म्हणजे देव नक्की प्रसन्न होईल. कीर्तन चांगले रंगात आले होते. हीच संधी साधून ते कपटी व्यापारी हळूच मंदिरातून बाहेर पडले. त्यांनी भानुदासांच्या घोड्याची दोरी सोडली आणि त्या घोड्याला लांबवर नेऊन सोडले. घोड्यावरची बोचकी पण एका लांबच्या दगडामागे लपवून ठेवली. आणि ते व्यापारी हळूच धर्मशाळेत येऊन झोपले. रात्री उशिरा कीर्तन संपले. भानुदास आपल्या घोड्यापाशी आले. पाहतात तर काय, घोडा आणि सामान दोन्ही गायब. ते आपल्या घोड्याला शोधू लागले. आणि इकडे काय झाले, ते कपटी व्यापारी जिथे झोपले होते तिथे काही दरोडेखोर आले. त्यांनी व्यापाऱ्यांना दमदाटी केली. चला चला, तुमच्याकडचा सगळा माल आणि पैसे सगळं द्या, नाहीतर जीवाला मुकाल. व्यापाऱ्यांचा सगळा माल आणि पैसे दरोडेखोरांनी लुटून नेले. व्यापारी दुःख करीत बसले. इथे भानुदास आपल्या घोड्याला शोधत होते. तोच त्यांना एक तेजस्वी ब्राह्मण हातात घोडा आणि बोचके घेऊन येताना दिसला. भानुदासांजवळ येताच तो म्हणाला, भानुदास महाराज, माझे नाव नारायण. हा तुमचाच घोडा आहे ना? हे बोचके पण तुमचेच ना? होय होय. अहो, घोड्याला झाडालाच बांधले होते मी. आणि हे कापड आणि पैशांचे बोचके पण घोड्यावर नीट बांधले होते.
तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर भूदेवा. असे म्हणून भानुदासांनी आपल्या घोड्याला कुरवाळले, बोचके परत घोड्यावर ठेवले आणि एकवार त्या ब्राह्मणाकडे पाहिले. तर काय, ब्राह्मण कुठे होता समोर? ब्राह्मण गायब. भानुदासांनी इकडे तिकडे पाहिले, दूर दूर पर्यंत ब्राह्मण कुठेच दिसत नव्हता. भानुदासांना खूप आश्चर्य वाटलं. तोच भानुदासांना शोधत ते कपटी व्यापारी भानुदासांजवळ आले. भानुदासांजवळ त्यांचा घोडा आणि सामान आहे हे पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले. झालेल्या प्रकाराबद्दल ते खजील झाले. भानुदास महाराज, आम्हाला क्षमा करा. आम्हीच तुमच्या घोड्याला लांब नेऊन सोडलं आणि तुमचं सामान लांब एका दगडामागे लपवलं. होय महाराज, क्षमा करा आम्हाला. देवाने आम्हाला शिक्षा दिली. आमचा सगळा माल दरोडेखोरांनी लुटून नेला. तुमच्यावर तर खरेच पांडुरंगाची कृपा आहे. घडलेला सगळा प्रसंग कळताच भानुदासांना भरून आले. त्यांनी हात जोडले आणि ते म्हणाले, नारायणा, पांडुरंगा, तूच ब्राह्मणाच्या रूपाने मला भेटलास. मला वाटलंच होतं. माझ्या प्रपंचासाठी माझा घोडा आणि सामान तूच शोधून आणलंस. इतके श्रम घेतलेस. पांडुरंगा, जिथे तुला कष्ट पडले तो व्यवसाय आता मी करणार नाही. आता तुझ्या भक्तीत मी माझे आयुष्य घालवीन. आजवर मी जेवढे पैसे मिळवले पुरे आहेत मला. असे म्हणून भानुदासांनी माल विकून आलेले सगळे पैसे त्या व्यापाऱ्यांना वाटले. उरलेली कापडे दुसऱ्या दिवशी गोरगरिबांना देऊन टाकली. त्यानंतर भानुदासांनी आपले सगळे आयुष्य विठ्ठल भक्तीत घालवले. सूर्यनारायणाने दिलेल्या आशीर्वादाप्रमाणेच त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली. एके दिवशी विजयनगरच्या राजाने म्हणजे कृष्णदेवरायाने पंढरपूरमधली पांडुरंगाची मूर्तीच विजयनगरमध्ये नेली. पंढरपूरमध्ये येणारे भक्त दुःखी होऊ लागले. एकच खळबळ उडाली. संत भानुदास हे पाहून अस्वस्थ झाले. पुढे काय झाले ते पाहूयात पुढच्या गोष्टीत. तुम्हाला अंकुर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या गोष्टी आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. संतांच्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूयात.